चाबी काढ त्याच्यात काढ. ये सीमा में इनको मुझे दिखा रहे हो क्या आप गए हो गई ना हिंदी हिंदी में बोले मेरे बात ये क्या हो रहा था दिखाओ क्या कर क्या रहे थे दिखाओ कर बंद करो जी फायदा क्लिक के बंद करो हाँ असं नाही आहे का माहीत गॉड माईक नाही आहे हा तुमचे हॅलो हॅलो सर्व शिक्षकांना नम्र विनंती आहे पाहुण्यांचं आगमन एक 5 मिनिटात मंचाकडे होत आहे तेव्हा सर्व शिक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी समोरील खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं वो लगाएंगे हाँ पाहुण्यांचं आगमन मंचाकडे होतं
आपल्या संस्थेला 143 आता घरच्याकडे वाटचाल आहे. पुण्याची जी लिंबू चहा सुरू झाली की नाही त्याच्यात साधारण बरोबर ही चहा थोडंसं वेगळं जेव्हा असते तेव्हा वेगळं आहे शिक्षकाच्या पाठीमागच्या हे आमचा विषय आहे. या केलेला या विनायकराव. पण उपयोग होतो शिक्षकाचं हे शाळा चांगली कामं आहे. शिक्षक एक्सेस का होत नाही विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रिब्युशन शिक्षकांचा तर जीवनाचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ असतात ज्यांनी आयुष्याला एकत्र आलो आहोत. चला तर मग ज्ञान, संस्कार आणि माणुसकीचा दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंना वंदन करून आजच्या या स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक सुभाषजी लोहे महोदय, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री खरे महोदय, कार्यवाह माननीय अजयजी धाकरस महोदय, सहकार्यवाह सन्माननीय पत्थरकिने महोदय, सदस्य माननीय श्री वालेकर महोदय, तसेच काँग्रेस नगर व महाल शाखेच्या सर्व अधिकारी वर्गांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. विद्येची देवी माता सरस्वती, भगवान गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आपण ह्या प्रसंगी करणार आहोत. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी. वैशाख पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री पत्तरकिने महोदय कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करतील अशी मी त्यांना विनंती करते. यावर्षीच्या स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये उपस्थित मंचावर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सुभाषजी लोहे, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य यशवंतरावजी खरे, आपल्या संस्थेचे कार्यवाह मान्य अजयजी धाकरस,
संस्थेचे सदस्य माननीय मंगेशजी वालेकर, आपल्या न्यू इंग्लिश महालच्या मुख्याध्यापिका सौ माणिक कान्हे मॅडम, काँग्रेसनगर शाखेचे मुख्याध्यापक माननीय नरेंद्रजी रंगारी सर, सर्व पर्यवेक्षक आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी, गुरुवर्य, सहकारी आणि उपस्थित सारे, आपल्या शाळेच्या परंपरेप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या दिवशी, लास्ट वर्किंग डे, शेवटचा दिवस, आपण हा कार्यक्रम घेत आलो. दरवर्षी साधारणपणे 13, 14, 15 मेकडे हा कार्यक्रम होत असतो. यावर्षी मात्र तो थोडा शासनाच्या काही सूचना आल्याप्रमाणे आपण शाळा लवकर बंद करावी लागली आणि त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम आत्ता घेतो. फार मोठी परंपरा लाभलेली ही शाळा, ही संस्था गेल्या 140-141 वर्षापासून अव्याहतपणे शिक्षणदानाचं कार्य करत आलेली आहे. त्याचा जर विचार केला तर हजारो विद्यार्थी इथून शिकून गेले आणि हजारो नाहीतरी हजार तरी कमीत कमी शिक्षक इथे शिक्षण द्यायला आले. 140 वर्षामध्ये कितीतरी शिक्षकांनी इथे सेवा दिली असते. तर सगळे शिक्षक वृंद आतापर्यंतचे आणि विद्यार्थी जे काही इथून होऊन गेले, या सगळ्यांमुळे ही शाळा ही एक मोठी शाळा झालेली आहे, ज्याचं नाव आजही आहे. नागपुरातल्या टॉप काही शाळांमध्ये, आपल्या टॉप शाळांमध्ये आपलं नाव येतं आणि ज्या जुन्या परंपरेप्रमाणे चालणाऱ्या आहेत, जिथे मराठी मीडियम म्हणा किंवा सेमी इंग्लिश मीडियम आहे, अशा प्रकारच्या शाळांमध्ये आपलं शाळेचं नाव टॉपवर घेतलं जातं आणि जी आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे, उतरतीला लागलेली नाही आहे, ऊर्ध्व दिशेला लागलेली, वर जाणारी शाळा. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टीचं कारणच आहे की आपल्या इथे असलेला शिक्षक वृंद जो मनाने, तनाने आणि धनाने या सगळ्या दृष्टीने या शाळेला आपलं मानून त्याच्यासाठी जे करायचं ते चांगल्यात चांगलं करत असतो आणि हीच परंपरा आहे. त्याच्यात कोणी मागे राहत नाही. प्रत्येक इथला, मग तो कर्मचारी असो की शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, पर्यवेक्षक असो, सगळे लोक ही शाळा आपली मानून आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कार्य करायला कंबर कसून असतात. आत्ताच आम्ही आपल्या ग्रंथालयात गेलो होतो, तर ग्रंथालयातसुद्धा जी आज व्यवस्था आहे, आज ग्रंथालय चांगलं दिसतं आहे, यालाही कारण आपले शिक्षकच आहेत. तिथे बसण्याची व्यवस्था, रॅक्स, या सगळ्या आपल्या शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीतून आणि स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून तयार केलेलं आहे. तसा कुठलाही प्रसंग असो, मग शाळेची वेळ असो का शाळेची वेळ नसो, मग विद्यार्थ्यांकडे जाणं असो का नसो, सुट्टीचा दिवस असो का नसो, आपण याची तमा बाळगली नाही, असे आपले हे सगळे शिक्षक आणि ही परंपरा आपण कायम ठेवलेली आहे. आणि म्हणूनच असं आपण म्हणतो की आपली असं आहे. पण याही उपरी यातसुद्धा आपण त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करतो, त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून देतो, त्यांच्यासाठी वेगळ्या व्यवस्था करतो, कमजोर विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्लासेस देतो, जे अधिक चांगले आहेत त्यांच्यासाठी वेगळे क्लासेस देतो, एक्स्ट्रा टाईम देतो, एक्स्ट्रा वेळ देतो, त्यांचे वेगळे ट्युशन देतो आणि यातनं आपला रिझल्ट चांगल्यात चांगला होईल, मुलं चांगल्यात चांगले शिकतील, याचा सारा प्रयत्न आपला हा कायम राहिलेला आहे. बाकी शाळांमध्ये 11वी आणि 12वीमध्ये विद्यार्थी बसलेले दिसत नाही. आपल्या इथे कायम ही महाल शाखा आणि आपली ही सुद्धा काँग्रेसनगर शाखा, दोन्ही ठिकाणी एक चित्र असतं की 11वी 12वीला मुलं वर्गात बसलेले आहेत आणि आपले शिक्षक तेवढ्याच नेटाने, तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच आपलेपणाने त्यांना मदत करतात आहे, शिकवतात आहे, त्यांच्या टेस्ट घेतात, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे असं सगळं चित्र असल्यामुळेच आपल्या शाळेचं नाव मोठं आहे आणि ते असंच आज आपण 141 वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणखी पुढे 141 वर्ष आपण निश्चितच पूर्ण करणार आहोत. ही सगळी परिस्थिती आहे आणि हे असंच चालत राहायचं होणार आहे. आजपर्यंत ज्या शिक्षकांनी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे इथपर्यंत आलो आहोत, आधीच्या मॅनेजमेंटने जी दृष्टी ठेवली त्याच्यामुळे जे इथपर्यंत आलो आहोत, आधीच्या विद्यार्थ्यांची आपल्याला साथ मिळाली म्हणून आपण इथपर्यंत आलो आहोत. ही अशीच साथ कायम राहणार आहे आणि ही आपली शाळा अशीच कायम पुढे पुढे जात राहणार आहे. आतापर्यंत जे वर्षभर कार्यक्रम चालतात त्यात विद्यार्थी आणि आपण असे एकत्र आपण कार्यक्रम करत असतो. पण हा एकमेव कार्यक्रम असा आहे की ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सहसा बोलवत नाही,
काही आता ज्यांना पुरस्कार वगैरे आहेत त्यांच्यासाठी काही लोकांना बोलवलं असेल, पण हा शिक्षक, कर्मचारी आणि मॅनेजमेंट या सगळ्यांचा एकत्रित असा स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम आहे. आणि यासाठी आपण विविध प्रकारचे वक्ते जे समाजात चांगलं काम करतात आहे, चांगलं त्यांचं वक्तृत्वही आहे आणि जे स्वतः एक चांगलं कार्य करणारे असे कार्यकर्तेसुद्धा आहेत, अशा समाजसेवी, समाजकार्य करणाऱ्या अशा वक्त्यांना आपण आपल्या इथे बोलवत असतो आणि आपली काही थोडी कला वगैरे सादर करतो त्यांच्यासमोर आणि त्यांचं मार्गदर्शन स्वीकारत असतो. तर आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे वक्ते जे लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आपलं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर सुभाषजी लोहे. आपण आष्टी म्हणजे जिल्हा वर्धा येतो, तळेगावापासून जवळजवळ 20 किलोमीटरवर ते गाव आहे अमरावती रोडला. तिथे आपलं राहणं आहे. निवृत्त प्राध्यापक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. संघाचे सगळे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. तृतीय वर्ष ज्याला म्हणतो आपण ते केलेलं आहे. आपलं लौकिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संघाचं सलग 9 वर्ष पूर्णकालीन म्हणजे ज्याला प्रचारक आपण म्हणतो, असं घरदार सोडून जे बाहेर जाऊन काम करतात तसं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं कार्य वर्धा जिल्हा आणि अकोला जिल्ह्यात या 2 जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे. संघात त्यांनी विविध पदं स्वीकारलेत, सांभाळलेत. मागच्या काही वर्ष आधीपर्यंत त्यांच्याकडे विदर्भ प्रांताचं बौद्धिक प्रमुख म्हणून कार्य होतं आणि तेही त्यांनी संपूर्णपणे सांभाळलं. त्यानंतर आता ते सध्या त्यांच्याकडे नवीन दायित्व आहे. संत साहित्य अध्ययन समूह विमर्श नॅरेटिव्ह, आपण मागच्या 2 वर्ष आधी एक विमर्शचा विषय इथे ऐकला होता. त्या विमर्श विषयामध्ये पण विशेषत्व करून संत साहित्य अध्ययन याच्याशी संबंधित कार्य ते करतात आहे. असे साऱ्या महाराष्ट्र राज्याचे म्हणजे ज्याच्यात विदर्भ, देवगिरी म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे 4ही भाग येतात, 4ही प्रांत येतात. असं म्हणून टोटल महाराष्ट्र जे आहे त्याचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक म्हणून त्यांच्याकडे कार्य आहे. आपल्या इथे ते खास आष्टीहून आज आलेले आहे आपल्याला मार्गदर्शन करायला आणि आपल्यासोबत स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ते आलेले आहेत. मी त्यांचं शब्दसंवादाने स्वागत करतो आणि माझा प्रास्ताविक परिचय इथेच थांबवतो. स्वागत समारंभ. आगमनाने आपुल्या फुलले चैतन्याचे मळे, आगमनाने आपुल्या फुलले चैतन्याचे मळे, अगत्यपूर्वक स्वीकारावी स्वागताची अक्षर फुले, स्वागताची अक्षर फुले. आजच्या स्नेहमिलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक सुभाषजी लोहे महोदय यांचे स्वागत शाल, श्रीफळ व रोपटे देऊन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री खरे महोदय करतील अशी मी त्यांना विनंती करते. संस्थेचे उपाध्यक्ष श्री खरे महोदय, संस्थेचे कार्यवाह सन्माननीय धाकरस महोदय, सहकार्यवाह माननीय श्री पठ्ठरगिरी महोदय, महाल सदस्य माननीय श्री मंगेश वालेकर महोदय, महाल शाखेच्या मुख्याध्यापिका सौ कान्हे महोदया, काँग्रेस नगर शाखेचे मुख्याध्यापक माननीय श्री रंगारी महोदय, उपस्थित अधिकारी वर्ग आणि माझ्या सहकाऱ्यांचेही मी शब्दसुमनाने पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. सांस्कृतिक कार्यक्रम आपण सादर करणार आहोत तेव्हा मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी खाली आसनस्थ व्हावे.
अधिपती सुखपती छंदपती गणपती निरंतर हो निरंतर हो सूर्यरागस हो सूर्यरागस हो गणपती सूर्यरागस हो गणपती बाप्पा मोरया गजवदना तो सुख करता गजवदना तो दुःख हरता गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तो सुख करता गजवदना तो दुःख हरता गजवदना मोरया सूर्यरागस हो गणपती सूर्यरागस हो
उत्तुंग नवा घुमतो मृदुंग पकवाज देता आवाज जनन जनकार लेऊन स्त्री रूप फुलवी नटरंग 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 जोडतो आज आम्हाला दाद देऊया. आपल्यासमोर हा सदाबहार नजराणा घेऊन आले होते सौ प्राची राईकर, सौ स्मिता कांबडी व श्री प्रफुल्ल काळसर्पे महोदय. यानंतर सुरांच्या या मैफिलीत आपल्यासमोर विश्वगुरु भारत मातेचे गुणगान गाण्यासाठी येत आहेत महाल शाखेच्या सुरेल गायिका सौ सुगंधा देशपांडे, पूजा हेमके, Hindustan
झालेला आहे. यानंतर महाल शाखेचे वरिष्ठ लिपिक माननीय श्री मनोज धकाते महोदय आपल्यासमोर आईवर एक कविता सादर करणार आहेत. तेव्हा मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. शिक्षक शिक्षकेतर माझे सहकारी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. खास करून न्यू इंग्लिश हायस्कूल परिवाराचे प्रमुख आदरणीय श्री धाकरट साहेब आणि संस्थेचे मान्यवर यांचा मी आभारी आहे की ज्यांनी मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली. मी आपल्यासमोर अनेक शब्दांना एकत्रित करून तयार केलेली कविता सादर करतो आहे. जर काही चुकलं तर सांभाळून घ्या. तर माझ्या कवितेचा शीर्षक आहे आई. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण फक्त आपली पत्नी, आपली मुलं आणि वेळ मिळाला तर स्वतःकडे बघतो, पण आईला काय हवं आहे, तिला काय लागतं, तिला काय दुखतं, आपण कधीही तिला विचारत नाही. म्हणूनच आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो त्याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी उठली असं कधी घडलंय? आपण जेवायचं आधी आईचं ताट वाढलं असं कधी घडलंय? बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्हीच सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आपण विनाकारण आईसाठी काहीही घेऊन जात नाही. देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केली आहे काय? आई करते, आपण नाही करत. पाहिलं का शेवटची आई ऑनलाईन कधी आली आहे? तिच्या वाढदिवसाची पार्टी तिचे मैत्रिणींना बोलावून देतो आणि पार्टीची तयारी सगळं ती करते. बरं का, तिने पसारा केलेला कधी आपण आवरतो. तरीही बाळाला कधी कुणी बोलले तरी तिचं मन येतं भरून. आपण काही करत नसताना तरीही बाळा लक्षात ठेवून बाळासाठी सतत हात पसरते. नशिबापुढे देवापुढे माझं बाळाचं भलं होऊ दे सतत ती म्हणते. स्वतःची मात्र दुपारची औषध घ्यायची विसरते. आईची आई होऊन बघा बाळांनो, कधीतरी वागावं. तिचे खडबडीत हात हातात घेऊन एकदा तरी बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुमची झेप कमीच पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही तिची झेप कमीच पडते. मात्र आईने कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं बनता. आईला सतत मुलाचा ध्यास त्याच्याच प्रेमाची
बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचे आहे का तुम्हाला, जग जिंकायचे आहे का तुम्हाला, मग आईच्याच पायावर डोकं ठेवा, आईच्याच पायावर डोकं ठेवा. धन्यवाद. म्हणूनच फ.मु. शिंदे म्हणतात, आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आज आपण एका अशा कला प्रकाराचा आनंद घेणार आहोत जो केवळ मनोरंजन नाही तर आपल्या इतिहासाचा जाज्वल्य ठेवा आहे. तो म्हणजे पोवाडा. पोवाडा म्हणजे शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीचा ज्वलंत आविष्कार. आपल्यासमोर उभी असलेली ही बालकलाकार आपल्यासमोर उभी असलेली ही बालकलाकार हिचं नाव आहे आत्मजा विक्रम जाऊरकर. KG 2ला आहे बरं का. रहाटे कॉलनीला विंग्स कॉन्व्हेंटला ती शिकते आणि आपल्यासमोर वीररसयुक्त पोवाडा ती सादर करणार आहे. स्वागत आहे आत्मजा, तुझे सुरू कर. नमस्कार, मी आत्मजा जाऊरकर. आपल्या समोर थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडा सादर करीत आहे. विषय आहे अफजल खानाचा वध. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, मला बलांना फुटला जावा, त्याला कोण खाली सन, दलबाली पुसती बेगम. बली बेगम म्हणजे आली आदिलशाची आई. बळका नटले तर तिच्या अंगाला, नटले तर तिच्या अंगाला, गप गाल झाला दलबाल, कोणी घेईना फुला काल, सालांनी मानली हाल. तितकाच अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हमला आएंगे शिवा को, आणि त्यांनी विला उचलला. नाव त्याचा बदल खाना, नाव त्याचा बदल खाना, जीत दाता ददू सैताना. खान बोलला छाती ठोकूला, शिवबाला टाकतो चिलदुरा. दलबारी कौतुक झाले, सुबादल्ला सुबादल्ला. गाना मोठा गुन्हे, तेथे गवल दल पायदल, थोडं फाट लई बघल, अंगी हत्तीचे बल, पाहणाला कम्प्युट चल. वाटेत भेटल त्याला छेची चिलदी, खानाची छेना निघाली, गावाची गावं पाहिजे एवढं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आपलू लुटली. कोण कोण लोकनाल हे वादळ, आता शोभात काही खरं नाही. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्लंड, दोदो हेच म्हणू लागला. Did you see the sight of Abdul Khan on me? Yes sir, but the light of mountain is there. दादाची छेना मुठबल, खानाला गटा ठोकणाला, काय ललवावा हुंडाला, चिंतेत पंत सलदाला. पण आपले शिवबा काही कमी नव्हते. असा वाघ
खानेदारांनी खाण्याला आलिंगन दिले अन खानाने डबा केला. खानदा अभिमान मानाला, खानदा अभिमान मानाला, कतली जवाल तन केला, कतली जवाल तन केला. खलखला आवाज झाला, खलखला आवाज झाला. चिलकत होत अंगाला, चिलकत होत अंगाला. खानेल पल्ला, खाण्याचा वाळ फुका गेला. इतकं मालकांनी पोटात विचक वदला, पोटात विचक वदला. वामन खांदा माना केला, वामन खांदा माना केला. त्याला त्याला फाडला पोटाला, त्याला गेला खानच्या पोटाला. बाहेर काढला जिला हा जिला जी 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 जिला हा जिला जी जिला हा जिला जी 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 जी. अशा प्रकारे आपल्या शूर शिवाजी राजांनी क्रूर अफजल खानाचा वध केला. देश जाऊ, देश तुला, देश किती किती गोड अध्वजा महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज शिवाजी महाराज असते ना, खरंच तुला मानाचा मुजरा केला असता. तुझा आत्मविश्वास, तुझं पाठांतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझा आत्मविश्वास आणि तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव इतकं सुंदर केलं. खूप खूप मोठी हो. तुला शिकवणाऱ्या शिक्षकांचंही खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या आत्मजासाठी. व्हेरी गुड. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे. शिल्पकार मी या राष्ट्राचा, मंगल माझे काम. विद्यालय हे मंदिर माझे, इथे घडवितो राम, इथे घडवितो राम. याच भक्ती भावनेने ज्ञानदानाचे अविरत कार्य करणारे न्यू इंग्लिश शाखेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्तीचा सत्कार सोहळा म्हणजेच इतके वर्ष आपल्या शाळेत ज्ञानदानाच्या केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोचपावती होय. निवृत्तांच्या सत्कार समारंभासाठी संस्थेचे कार्यवाह सन्माननीय अजयजी धाकरस महोदय यांना मी मंचावर आमंत्रित करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आणि मंचावर उपस्थित इतर अधिकारी वर्ग यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. थांबलेलो असतो किंवा एकत्र येतो, त्याच्यामध्ये स्नेहमिलन हा तर एक महत्त्वाचा भाग आहे शिक्षकांचा. पण आत्ता जी काही आत्मजाचं सादरीकरण झालं त्याच्यानंतर असं वाटलं की आपण माईक समोर पुन्हा उभं राहायचं की नाही, इतकं चांगलं सादरीकरण त्यांनी केलं. आजच्या कार्यक्रमात जे विशेष अतिथी उपस्थित आहेत, प्राध्यापक सुभाषजी लोहे आणि आपल्या न्यू इंग्लिश हायस्कूलचे उपाध्यक्ष आणि सहकार्यवाह श्री श्यामजी पत्तरकिने आणि खरे सर, या तिघांनाही विनंती करतो की निवृत्तांचा सत्कार करावा. आपल्या काँग्रेस नगर शाखेमध्ये सौ दुर्गा विनायक राऊत आणि विनायकराव या दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. राऊत मॅडम मिडल स्कूल विभागामध्ये सहाय्यक शिक्षिका होत्या. त्यांची नियुक्ती 1/8/92ला धरमपेठ गर्ल्स हायस्कूलमध्ये झाली. त्यानंतर त्या आमच्या शाळेत अतिरिक्त शिक्षक म्हणून आल्या 2009ला आणि 2009पासून काँग्रेस नगर शाखेत सहाय्यक शिक्षिका आहेत. फळ्यावर उत्तम लिहिणाऱ्या आणि वेगवेगळ्या खडून पाळणाऱ्या अशा एक मातृस्वरूपी ज्या दुर्गाताई या मिडल स्कूलमध्ये होत्या, आता 30 तारखेला त्या रिटायर होणार आहेत. प्रश्न असा आहे की भोयर सरांना सांभाळेल कोण? आता शोध घ्यावा लागेल त्याचा. पण दुर्गाताईंनी खरंच एका त्या लहान मुलाप्रमाणे भोयर सरांना सांभाळलं आणि त्याच्यामुळे बाकीचाही कधी अडचण आली नाही. आणि आता त्या रिटायर होत आहेत, तर कोणी रिटायर होणं म्हणजे एका अर्थाने आपल्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक निवृत्त होणं ही शाळेची संस्थेची पर्यायाने एका अर्थाने थोडीशी हानीच असते. पण निवृत्त होणं हे स्वाभाविक आहे प्रत्येकच ठिकाणून. आज ते होत आहे. काही लोक वाट पाहतात मी केव्हा होईल तर मी पण होणार.
त्यांच्या प्रयत्नांनी नाही, व्यवस्थेच्या प्रयत्नात. तर निवृत्ती हा काही मोठा विषय नाही, पण मुळात असं आहे की चांगले लोक जेव्हा संस्थेत न जातात तेव्हा संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होते. आपण एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाटतो. एकूण 33 वर्ष 10 महिने त्यांनी सेवा दिली आणि सेवानिवृत्ती आहे त्यांची 30 जून 2026. तोपर्यंत त्या कार्यरत राहणार आहे आणि पुढेही कार्यरत राहणार आहे. ईश्वर त्यांचं खूप खूप भलं करून सुखाची, समृद्धीची आणि आरोग्याची पूर्ण नंतरचं आयुष्य त्याला जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. ते राहू द्या. सुरेश नामदेवराव चौधरी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्यांची सेवा महाल शाळेमध्ये होती. त्यांची नियुक्ती दिनांक 1/8/1992, सेवानिवृत्ती 31/7/2026. 34 वर्ष सेवा झाली. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे आणि मुलगी .com कंपनी डेटा ॲनालिसिस म्हणून कार्यरत आहे. मुलगी यावर्षी 12वी कम्प्युटर सायन्सला होती आणि तिने किती टक्के गुण मिळवले? 72% गुण मिळवले. तर आपल्या शाळेची विद्यार्थी सुरेश नामदेवराव चौधरी हे एका अर्थाने अमोल व्यक्तिमत्व आहे आपल्या शाळेतलं. मी अनेकांना विचारलं तर अनेकांनी मला पहिला प्रश्न विचारला की हे कोण आहे, म्हणजे इतकं अमोल आहे की त्यांची उपस्थिती कोणाला आजपर्यंत जाणवली नाही. आज सेवानिवृत्तीच्या दिवशी ते आपल्यासमोर सगळ्यांसमोर आले आहेत. आपण एकदा त्यांना पाहून घ्यावं, म्हणजे सुरेश चौधरी कोण आहे हेही आपल्याला कळेल. इतकं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असं सुरेश नामदेवराव चौधरी, की त्यांना बरोबरीत कालावधी सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा आणि चांगली गोष्ट आहे. फोटो काढून थोडे इकडे तसंच एक शेवटचा सत्कार श्रीकृष्ण हरिश्चंद्र मेश्राम आज इथे आला आहे. शारीरिक दुर्बलतेमुळे चालणं थोडंसं त्रासदायक आहे, पण त्यांना हात द्यावा लागेल. पुरुषा 1/8/91 त्यांची नियुक्ती झाली आणि 31/5/2026 म्हणजे मे महिन्यातच त्यांची निवृत्ती आहे. 34 वर्ष 10 महिने सेवा दिली. एक मुलगा, 3 मुली, यापैकी 2 मुलींचं लग्न झालं, एका मुलीचं लग्न व्हायचं आहे. मुलगा एका नामांकित इलेक्ट्रिकल दुकानात कार्यरत आहे आणि महाल शाळेचं ग्राउंड अतिशय स्वच्छ आणि कधी खराब दिसणार नाही याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी मनोभाविक पूर्ण केली. असे कृष्णाजी आज आपल्यामध्ये आहेत आणि आपणही अनेक लोकांनी त्यांना पाहिला इतके वर्ष सेवा दिल्यानंतर. आज ते इथे आले, संकोचाने झाले, कारण अशा प्रकारचा व्यासपीठावर येणं हे त्यांच्या आयुष्यात कधी घडलं नाही, पण आज घडलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. मी त्याला पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी विनंती करतो परमेश्वराला. यानंतर विशेष शिक्षक सत्कार आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आता घेणार आहोत. त्यासाठी मी संस्थेचे सहकार्यवाह माननीय पत्तरकिरे महोदयांना आमंत्रित करते.
आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी आणखी काही अशी दानदात्यांची काही कमी नाही आहे. कायमच दानदाते आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास काही विषय घेऊन एक मराठी विषय, सामान्यतः मराठी विषय थोडा दुर्लक्षिल्यासारखा असतो, पण आपल्या शाळेत एक माजी विद्यार्थी होते, ते प्राध्यापक नंतर झाले, विद्यार्थी होते, प्राध्यापक अशोक डोळके. मला त्यांचा निवास होता. नंतरच्या कालखंडात मुंबईला जाऊन ते सेटल झाले. तर त्या डोळकेंच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने मराठी विषयासाठी पुरस्कार दिलेला आहे. तर 12वीमध्ये काँग्रेस नगर महाल शाखेतून जे विद्यार्थी मराठीत प्रथम आणि द्वितीय आले, कॉमर्स आणि विज्ञान दोन्ही, मुलं आणि मुली दोन्ही, असं 4 पुरस्कार त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यातला पहिला पुरस्कार आहे चिरंजीव कौशिक उमरेडकर. आलाय. इयत्ता 12वी परीक्षेत विज्ञान व वाणिज्य विभाग महाशाखेतील मुलांमधून मराठी विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय प्राध्यापक अशोक डोळके स्मृतीप्रित्यर्थ प्रथम पुरस्कार. परवाच निकाल लागलेला आहे, त्याच्यात आपण त्यांचं या दोघांचाही सत्कार केलेलाच आहे. पण हे विशेष इयत्ता 12वी परीक्षेत विज्ञान व वाणिज्य विभाग महाशाखेतील मुलांमधून मराठी विषयात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय प्राध्यापक अशोक डोळके स्मृतीप्रित्यर्थ आणि दुसरा पुरस्कार आहे ₹3,500. अमाऊंट सांगणार तो पालेकर सरांनी सांगितलं, अमाऊंट सांगा, पुढच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. मराठी विषयात मोठा पुरस्कार असं मला वाटतं. आतापर्यंत कदाचित पिढीवाराच्या निश्चितच आपण आभार मानले पाहिजे, इतका मोठा पुरस्कार त्यांनी दिला. त्याच्यानंतर मुलींमधनं महान शाखा मुलींमधनं आणि वाणिज्य आणि विज्ञान दोन्ही मिळून कुमारी तेजस्विनी चन्ने. इयत्ता 12वी परीक्षेत विज्ञान व वाणिज्य विभाग महाल शाखेतील मराठी विषयात प्रथम क्रमांक मुलींमधून प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय प्राध्यापक अशोक डोळके स्मृतीप्रित्यर्थ. हेही प्रथम क्रमांक आहे, त्याच्यामुळे 4,500 रुपयाची राशी आहे. हे दिलेले आहेत आपण त्यांना, त्यांच्या अकाउंटला ते जमा करू शकतात. आणि दुसरा क्रमांक आहे कुमारी प्राजक्ता सोनबावणे. वाणिज्य विभाग महाल शाखा मिळून मराठी विषयात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुलींमधून 3,500चं स्वर्गीय प्राध्यापक अशोक डोळके स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार. गणित, या गणित विषयात काँग्रेस नगर शाखेतनं मुलांमधनं प्रथम द्वितीय आणि मुलींमधनं प्रथम द्वितीय स्वर्गीय कर्नल मोहन बोबडे स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आहेत. कर्नल मोहन बोबडे इंजिनियर्स रेजिमेंटमध्ये निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलला कमांडंट म्हणून त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. आज जे नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलचं स्वरूप आहे, हे स्वरूप त्यांनी कायम केलेलं आहे. त्यांच्या आधी एक पब्लिक स्कूलसारखं स्वरूप होतं, पण मिलिटरी स्कूल हे स्वरूप कर्नल मोहन बोबडेंच्या सहकार्याने किंवा त्यांच्या प्रयत्नात झालेलं आहे. चिरंजीव आकाश सेन विज्ञान विभाग काँग्रेसनगर शाखेतील मुलांमधून गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय कर्नल मोहन बोबडे स्मृतीप्रित्यर्थ 3,500चा प्रात्यक्षिक पुरस्कार प्राप्त आहे. आलेला नाही, त्याच्यामध्ये आपण हे पुरस्कार पोहोचवू. दुसरा आहे चिरंजीव तियांत गजबीये. इयत्ता 12वी परीक्षेत विज्ञान विभाग काँग्रेसनगर शाखेतील मुलांमधून गणित विषयात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय कर्नल मोहन बोबडे स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आहे 2,500.
त्यानंतर मुलींमध्ये गणितामध्ये मुलींमध्ये काँग्रेस नगर शाखेतनं प्रथम आणि द्वितीय ज्यांनी गणितामध्ये अधिकाधिक गुण घेतलेले आहे. कुमारी अक्षरा गवई विज्ञान विभाग काँग्रेस नगर शाखेतील मुलींमधून गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय कर्नल मोहन बोबडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार 3,500. दुसरी आहे कुमारी कावेरी गायकी. इयत्ता 12वी परीक्षेत विज्ञान विभाग काँग्रेस नगर शाखेतील मुलींमधून गणित विषयात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय कर्नल मोहन बोबडे स्मृती प्रित्यर्थ 2,500 पुरस्कार. त्यांचा पुरस्कार राहिला त्याचा आपण त्याच्यापर्यंत पोचू. पण विशेषतः करून पुन्हा सांगतो मी की मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आणि मराठीसाठी विशेष कार्य करणारे काही लोक असतात. त्यातले जसं म्हटलं अशोक ढोलटे यांनी पुरस्कार आपल्याला दिलेला आहे. या वर्षात ते पुरस्कार मिळत आहे याचे मला अभिमान आहे आणि आपल्या शाळेच्या मुलांना ते मिळालं आहे. याबद्दल बोबडे परिवार आणि ढोलके परिवाराचा आपण इथूनच आभार व्यक्त करू, त्याच्यावरती आभार पोचवू. धन्यवाद. शिक्षक सत्कारासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय अजयजी ठाकर सरांना. एका चिमुरडी जातीचं नाव आहे आत्मजा विक्रम जावरकर. विक्रमला घेऊन ये लगेच. संस्थेतर्फे छोटीशी भेट आणि मी माननीय सुभाषजींना विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करा. जी 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 जी. आत्ताच जसं सांगितलं की आपल्याकडे काही शिक्षकांनी शाळाबाह्य कामामध्ये उत्तम कामगिरी केली. त्याच्यापैकी BLOचे काम उत्कृष्ट पद्धतीने, ज्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना राग असतो आणि आपण तो राग व्यक्तही करत असतो, पण त्याच्या भावनेच्या विरुद्ध जाऊन BLOचं उत्कृष्टमय काम ज्यांनी केलं असे ज्योती विनोद खंडाळे त्यांना डेप्युटी कलेक्टर कल्याण कुमार यांच्याकडून गौरवण्यातही आले होते आणि संस्थेतर्फेही त्यांचं स्वागत करून मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करा. अध्यापक संघ महामंडळ यांच्यातर्फे नागपूर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा कल्परंग 2025-26 कविवर्य सुरेश भट सभागृहात रेशीमबाग इथे झाले होते. ते एकंदरच कार्यक्रमाबाबत चांगलं काम केल्यामुळे आपले महाल शाळेचे जे कला शिक्षक आहेत श्री नरेंद्रजी चांबळे यांना कलाप्रेमी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार इथे करण्यात आला. सर्वांना मेमोरेबल आणि सर्टिफिकेटही मिळालं. संस्थेतर्फे त्यांचा गौरव करावा म्हणून त्यांना इथे आमंत्रित करण्यात येतं. त्यांचा परिचय वेगवेगळ्या महापुरुषांची चित्र जे फळ्यावर काढतात ते आपण सगळ्यांना पाहतोच आणि अतिशय उत्तम चित्रकार आणि तितकेच सहज असे चित्रकार असणारे आणि उत्तम शाळेमध्ये काम करणारे असे आपले चापले सर आपण सगळ्यांना त्यांना ओळखतो.
कमी पडतात. डॉक्टर दीपश्री अजय पाटील यांच्या स्वरचित 80 बंदिशी आणि 36 रागांमध्ये गायन केले अशा काही संगीत प्रेमी मंडळींनी तिथे सुरेश भट सभागृहात कार्यक्रम केला होता. त्याची विशेष कामगिरी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. त्याच्यामध्ये आपल्या शाळेच्या स्वरमणी म्हणावं, काय म्हणावं, समोर साम्राज्ञी म्हणावं, काय म्हणायचं, अशा सुगंधा विराग देशपांडे यांना मी सत्कारासाठी आमंत्रित करतो. शिक्षक करत असतात, शाळेला नावलौकिक त्यांच्याचमुळे मिळतो, त्यांचेच परिश्रम असतात आणि त्यांचंच काम असतं. त्या माध्यमातून आपल्या हायर इंग्लिशमध्ये आपल्या बिनीवाले मॅडम जे आहेत मुख्याध्यापिका, त्यांचा भाऊ धनंजय मोहरील यांनी आपल्याला हायर इंग्लिशसाठी एक स्मार्ट बोर्ड दिला 1,15,000 रुपये किमतीचा. त्यांचंही आपण या निमित्ताने अभिनंदन करूया. तसंच महान शाखेमध्ये उपमुख्याध्यापिका होत्या, त्यांचं नुकतंच निधन झालं, स्वर्गीय सुलभा वसंत पिंपळकर. त्यांनी त्यांच्या मुलींनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या महाल शाळेला एक पुन्हाच तेवढ्याच किमतीचा एक स्मार्ट बोर्ड दिला. त्यानिमित्त या दोघांच्याही ऋणात मी राहतो आणि त्यांच्या संस्थेतर्फे धन्यवाद व्यक्त करतो. 39 रागांमध्ये 80 बंदिशी सादर केल्या गेल्या. त्याच्यापैकी एक झलक म्हणजे फक्त मी एका रागाच्या 3 बंदिशी आज गाणार आहे. राग आहे मिया मल्हार. आवाज येतोय प्रॉपर? बूंद बूंद पानी की बूंद
सन्माननीय प्राध्यापक सुभाषजी लोहे महोदय यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला उद्बोधन करावे. विद्येची देवता माता सरस्वती, भगवान गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. आपल्या व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, त्यामध्ये उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव सगळी मंडळी आहेत. श्री यशवंतराव खरे आहेत, माननीय श्यामजी पत्तरकिने, माननीय अजयजी धाकरस आत्ता गेले, इथनं मध्ये होते, त्यानंतर मंगेशजी वाळेकर, उपस्थित अन्य पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व गुरुजन, कर्मचारी वृंद, बंधू आणि भगिनींना, आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम गणेश वंदनेने सुरू झाला आणि शिक्षकांनी सादर केला. मध्ये एक भावगीत झालं, फुलले रे क्षण माझे. एकंदरीत कार्यक्रमाच्या प्रारंभापासूनच या कार्यक्रमाने एक प्रतिष्ठा निर्माण केली. तशी आपली संस्थाही प्रतिष्ठित आहे. 141 वर्षे या संस्थेला झाले. मोठमोठी जी माणसं आहे की ज्यांनी या समाज जीवनामध्ये मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी कन्याकुमारीचं स्वामी विवेकानंद स्मारक उभं केलं, ते माननीय एकनाथजी रानडे आपल्या संस्थेचे विद्यार्थी होते. हा मोठा अभिमानाचा विषय आहे. याशिवाय मला वाटतं बाळासाहेब, पूजनीय बाळासाहेब देवरसांचंही मगाशी मला नाव सांगितलं, शंकरराव तत्ववादी, सगळी मोठी मोठी माणसं या शाळेचे विद्यार्थी होते. अशा एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये मला इथे निमंत्रण दिलं, माझा सत्कार केला, हा मी माझा गौरव समजतो आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. इथे जे कार्यक्रम झाले त्यानंतरही संगीताचा कार्यक्रम, ज्यामध्ये भारत मातेचा परिचय करून दिला. सुंदर देश महान, हा हिंदुस्थान असा जो परिचय आहे, एक गीत म्हणजे 1 तासाचं भाषण होतं ते. त्यामध्ये भारत मातेचं वर्णन आहे, सीमांचं वर्णन आहे, पर्वतराज हिमालयाचं वर्णन आहे आणि आमच्या इथले जे पराक्रमी ज्यांनी बलिदान केलं आहे त्यांची आठवण या गीतांमधून झाली. एक आकांक्षा, हा देश घडवायचा, तोही कार्यक्रम आपल्या समोर ठेवला. महाराष्ट्रात आम्ही राहतो, छत्रपती शिवरायांची आठवण करावी लागते, त्यांचं स्मरण करावं लागतं, कारण तो आमचा प्रेरणास्त्रोत आहे. माता जिजाऊनी घडवलेले राष्ट्रपुरुष आमच्या समोर उभे, आत्मजा नावाच्या चिमुरडीने उभे केले. तिचं मी कौतुक करतो, अभिनंदनही करतो. आणि अफजल खानाचा जो वध आहे तो पवाडा सादर केला. एक एक गोष्ट आजची जी आजच्या कार्यक्रमातली आहे ती प्रेरणादायीच आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. अनेक ठिकाणी उदाहरणं माझ्यासारखा माणूस सांगत जाईल. आणि इथे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा, शिक्षकांचा सत्कार झालेला आहे. सगळे गुरुजन आहेत, बंधू भगिनी आहेत, यांचा सत्कार झालेला आहे. आणि केवळ निवृत्त झाले म्हणून सत्कार नाही आहे, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते किती समरस झाले, या संस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी किती समरस झाले, त्या समरस जीवनाचे हे सगळे सत्कार होते. आणि इथल्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदनही करतो की त्यांनी या सगळ्या कार्याची दखल घेतलेली आहे. शेवटी संगीतातले अनेक स्वर देशपांडे ताईंनी इथे सादर केले.
त्यांचे मी अभिनंदन करतो. जेव्हा शिक्षक होतो माणूस, मी एक शिक्षक आहे, शिक्षक होणं म्हणजे पूर्वजन्मीची पुण्याई असते. काहीतरी आम्ही फार भाग्यवान आहोत म्हणून शिक्षक झालेलो आहोत. आणि शिक्षक झाल्यामुळे आम्हाला व्यक्ती घडवण्याची संधी प्राप्त झाली. ती व्यक्ती कशासाठी घडवायची? या समाजाची सेवा करणारी, या देशाची सेवा करणारी व्यक्ती घडवायची, व्यक्तिमत्व घडवायचे, ही संधी शिक्षकाला प्राप्त होते. आणि म्हणून शिक्षक किंवा गुरुजन ही प्राचीन काळापासून लाभलेली आमच्या या भारतभूमीला परंपरा आहे. जेव्हा मी इथल्या माननीय श्यामजींना विचारलं की आज विषय काय ठेवायचा सगळ्यांसमोर, तर ते म्हणाले की पंचपरिवर्तन हे सगळ्यांसमोर हा विषय ठेवावा. वेळ तसा कमी आहे आपल्या शिल्लक, परंतु तो मांडण्याचा मी प्रयत्न करतो. पण हा विषय का ठेवायचा? कारण समाज जीवन तर परिवर्तनशील आहे. व्यक्तीच्याही जीवनामध्ये अनेक परिवर्तन घडत असतात. मग हा विषय का ठेवायचा आणि शिक्षकांसमोर का ठेवायचा? तर परिवर्तन हे योग्य दिशेने झालं पाहिजे. योग्य दिशेने झालेलं परिवर्तन हे समाजासाठी उपयोगाचं असतं. समाजाला एक सुदृढ समाजाची बांधणी करण्यासाठी ते उपयोगाचं असतं. आणि आमच्या देशाची उंची वाढवणारं आणि आमच्या देशाला घडवणारं ते परिवर्तन हा पंचपरिवर्तनाचा विषय आहे. पंचपरिवर्तनामधला पहिला बिंदू समरसतेचा. समरसता हे एक मूल्य आहे, तो व्यक्तिमत्वाचा एक गुण आहे. मग समरसतेची जेव्हा उदाहरणं आम्ही बघत असतो ती सगळी आमच्या परंपरेशी निगडीत उदाहरणं आहे. जे आमचे मानबिंदू आहे, जे आमचे संत आहेत, त्यांच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही बघतो, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य जेव्हा आम्ही वाचत असतो, त्याचं मनन करतो, चिंतन करतो, त्यावेळेला तो समरसतेचा संस्कार हा आमच्या हृदयावर होत असतो. कारण समरसता हा विषयच संवेदनशीलतेचा विषय आहे. प्रभू रामचंद्राला शरयू पार करून देणारे केवट आजही आम्हाला आठवतात. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की हा मोबदला घे, नको नको, तुम्ही तर त्रैलोक्याचे स्वामी आहात, मी केवळ नावाडी आहे, या नावेचा मालक आहे, पण हा त्रैलोक्याच्या स्वामीकडून मी मोबदला कसा घेणार? आणि प्रभू रामचंद्र त्या केवटाला छातीशी कवटाळतात. हजारो वर्षापूर्वीचं समरसतेचं ते उदाहरण आम्हाला मार्गदर्शन करत राहतं, आम्हाला प्रेरणा देत राहतं. भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामा आहे. कृष्ण राजपुत्र आहेत आणि सुदामा गरीब आहे. त्यावेळेला जे गुरुकुल होते, त्या गुरुकुलामध्ये जेव्हा निवासाची व्यवस्था, एका खोलीमध्ये सुदामा आणि कृष्णाची व्यवस्था केलेली होती. ती समरसता, उच्च नीचतेचा कधी संबंधच नव्हता. ज्या वेळेला सगळेजण गायी चारण्यासाठी एकत्र यायचे, सोबत शिदोरी आणायचे, एकत्र येऊन शिदोरी खायचे, कुठेही उच्च नीचतेची भावना नव्हते, कुठेही स्पृश्यता नव्हते. आमच्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये कुठेही हे आम्हाला दिसत नाही. पण जेव्हा देश गुलामगिरीत सापडला त्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्या. पण आमच्या संतांनी फार मोठं कार्य केलं. कारण देवभक्ती या समाजाचा सहज स्वभाव आहे. या देवभक्तीला आधार बनवलं आणि परमेश्वर भक्तीमध्ये तल्लीन झालेला समाज हा स्वतःची जात कधी विसरतो कळतच नाही. ज्ञानेश्वर माऊलीने 13व्या शतकामध्ये आळंदी ते पंढरपूर वारी प्रारंभ केले
त्यामध्ये सगळे संत होते. 18 पगड जातीतून संत उभे झालेले होते, पण जातीचा परिचय कोणी दिलेला नव्हता. प्रत्येक संत हा समाजाचं नेतृत्व करणारा संत होता. त्याच्यामध्ये नरहरती सोनार होते, जनाबाई, संत नामदेव महाराज होते, संत चोखोबा, कानोपात्रा, ही सगळी मंडळी होते. जसे पुरुषांमध्ये संत आहे तसे आमच्या मातृशक्तीमध्ये सुद्धा संत निर्माण झालेले आहे. आणि त्याचं उदाहरण जेव्हा समरसतेचं द्यायचं असेल, संत चोखोबाचं उदाहरण, कारण देवभक्तीचा अधिकार आमच्या समाजामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये सर्वांनाच आहे. ज्याची ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे त्याला परमेश्वर भक्तीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. संत चोखोबा तत्कालीन व्यवस्थेमध्ये अस्पृश्य जातीत जरी जन्माला आले, पण परमेश्वर भक्तीचा अधिकार कोणीही त्यांचा हिरावून घेतलेला नव्हता. ही परमेश्वर भक्ती सगळ्या समाजाला जोडणारी असते. तत्कालीन व्यवस्थेमध्ये संत चोखोबा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाही जाऊ शकत, आणि ते खंतही व्यक्त करतात, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, परमेश्वरा रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पण शेवटची ओळ अतिशय महत्वाची आहे. त्या ओळीमुळे संत चोखोबाला देवत्व प्राप्त झालेला आहे. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. परमेश्वर भक्ती ही व्यक्तीला बदलून टाकत असते. संत चोखोबांच्या अंगावर भिंत पडली मंगळवेढ्याला काम करत असताना, आणि त्यात दबून ते मरण पावले. त्यांचे जे गुरु आहे संत नामदेव महाराज, संत नामदेवांचे 2 शिष्य आहे, एक परिसा भागवत आहे आणि दुसरे चोखोबा आहे. संत नामदेव उत्तर भारतामध्ये होते. आपल्या शिष्याच्या अंगावर भिंत पडलेली आहे. ते आले आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यातून संत चोखोबाच्या अस्थी गोळा करतात. या समाजाची श्रेष्ठताही लक्षात घेतली पाहिजे. कोणी इथे माईकवर आला की समाजातले दोषच काढत असतो. असतात समाजात दोष, पण या समाजाचं मन किती व्यापक आहे, या समाजाचं मन किती मोठं आहे, त्याचंही दर्शन नव्या पिढीला घडवावं लागतं. संत चोखोबाच्या अस्थी घेऊन नामदेव महाराज पंढरपूरला आले आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या महाद्वारासमोर अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. प्रत्यक्ष पांडुरंग त्या अस्थी त्यांनी आपल्या पदरामध्ये घेतल्या आणि तिथे त्या पुरवल्या, त्या अर्पित केल्या. तिथे समाधी तयार झाली. या समाजाचं मन किती मोठं आहे. ह्या समाज ज्याला देवपण प्राप्त झालेला आहे, त्याच्या पायावर डोकं ठेवतो आहे, त्याची तो जात शोधत नसतो. हा समाज चोखोबाच्या पायावर आजही डोकं ठेवतो आहे. हा समाज किती मोठा आहे हो, किती मन मोठा आहे. याच्यात दोष निर्माण झाले असतील, पण जेव्हा या समाजाचे गुण आम्ही बघतो, आम्ही पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्यानंतर आधी चोखोबाच्या समाधीचं दर्शन घेतो, नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतो. इतकं श्रेष्ठत्व चोखोबाला प्राप्त झालेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत सामाजिक समरसतेचे. आम्ही शिक्षक आहोत इथे. आमचा समाज जीवनाशी संपर्क येत असतो, आमचा विद्यार्थ्यांशी संपर्क येत असतो, आमच्या शिक्षक मित्रांशी संपर्क येतो. तेव्हा आमचं समरस जीवन असते. सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचं एक विश्व तयार होतं, एक आनंदाचं विश्व तयार होतं. आणि जिथे आनंद असतो तिथेच माणसाला सुख मिळत असतं.
आणि म्हणून आम्ही आमच्या जिथे काम करतो तिथे, आमच्या मोहल्ल्यामध्ये किंवा आम्ही कुठे, हे उच्च नीचतेची भावना आमच्या मनामध्ये येत नसते, तर सगळ्यांशी संवादाचं वातावरण आम्ही निर्माण करतो. आणि निर्माण करत असताना ती जी समरसता आहे, त्या समरसतेचा प्रारंभ आमच्याच जीवनातून होत असतो. कुठलंही परिवर्तन एका दिवसात होत नसतं, परंतु क्रमशः जर पुढे गेलो, आपण मनामध्ये विषय ठेवला, तर ते परिवर्तन स्वाभाविकपणे घडत असतं. दुसरा विषय आम्हाला दिलेला आहे की जो आमच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे, पर्यावरण. हा देश, ही संस्कृती, या संस्कृतीनं आम्हाला किती शिकवलं हो. कारण या सृष्टीला आम्ही आई म्हणतो आहे, माता म्हणतो. आणि व्यक्तिधर्म, कुटुंब धर्म, समाज धर्म, गाव धर्म बळकट होई राष्ट्रधर्म प्रगती प्रथाचा. म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये व्यक्ती हा राष्ट्राशी कशा जोडल्या जातो आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि इकडे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, म्हणजे व्यक्ती आणि समाज हा सृष्टीचा अभिन्न अंग आहे. या सृष्टीमध्ये आम्ही चैतन्याचं दर्शन घेतो. जेव्हा चैतन्याचं दर्शन घेतो, त्यावेळेला आमच्या अंगणामध्ये असलेलं तुळशीचं वृंदावन आणि ती जी तुळस आहे, ती आमच्यासाठी वृक्ष राहत नसते. एखादं झाड आहे वा असं आम्ही म्हणत नसतो, तर ती आमच्यासाठी तुलसी माता बनत असते. यातून पर्यावरणाच्या रक्षणाचा संस्कार आम्हाला मिळालेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पर्यावरण चांगलं असेल, सृष्टी जर चांगली राहिली, आमचं जीवन सुखकारक होतंय. पशु पक्षी यांच्याशी जेव्हा आम्ही आमचं नातं सांगत असतो किंवा या सृष्टीशी नातं सांगतो, मग गोठ्यातली जी गाय असते ती आमच्यासाठी पशु नाही राहत, तर ती गोमाता बनत असते. गंगा नदी आमच्या नागपूरमध्ये नाही आहे, पण जर गंगाजल कोणी आणलं, आम्हाला किती आनंद होतो. ज्याला आम्ही नदी नाही म्हणत, गंगा माता. म्हणजे या नद्यांना आम्ही लोकमाता म्हणतो. म्हणजे या सगळ्यांशी आम्ही नातं जोडतो आणि म्हणून त्यांना शुद्ध ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं पाणी आहे, आमचं हवा आहे, आमची जमीन आहे आणि आमचं जंगल आहे. या सगळ्यांचं संरक्षण करणे, वृक्ष लागवड करणे, वृक्षांचं संवर्धन करणे, ही सगळी जबाबदारी आपली आहे. देहूला हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे आहेत. ते 10वे वंशज आहेत तुकाराम महाराजांचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते 3य वर्ष शिक्षित आहेत. त्यांनी ठरवलं मला गाथावन तयार करायचं आहे आणि ते म्हणतात की मी मरेपर्यंत वृक्षच लावणार आहोत. आणि देहूला त्यांनी गाथावन तयार केला. जेवढ्या तुकाराम गाथेमध्ये ओव्या आहे तेवढीच झाडं लावली. माझंही भाग्य, माझे हातून त्यांनी एक बेलपत्राचं झाड लावून घेतलं आणि ते सांगत होते जिथे तुकाराम महाराजांचं प्रयाण झालं, वैकुंठ गमन झालं, त्या जागेवर वड आणि पिंपळाची झाडं त्यांनी लावली. एखादी व्यक्ती काय नाही करू शकत. आणि म्हणून वृक्ष संवर्धन, पर्यावरणाचं रक्षण, ज्यापासून धोका आहे, मग ध्वनी प्रदूषण असेल ते आम्ही टाळणार आहोत. आणि सगळ्या प्रकारच्या प्रदूषणातून मुक्ती, आमची भूमी चांगली, आमचा समाज चांगला, आमचा देश चांगला. आणि म्हणून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पुढच्या 10 वर्षासाठीचा हा आपल्यासाठी कार्यक्रम आहे. आणि तिसरं महत्त्वाचं जे हे आहे बिंदू आहे तो आहे कुटुंब प्रबोधन. कुटुंब प्रबोधनामध्ये आता आई नावाची कविता, भावस्पर्शी शब्द त्यातले जेव्हा आपण ऐकत असतो, ही जी आमची आई आहे, ही आमची भगिनी आहे, ही कुटुंबाला सावरणारी आहे. मग ती कशी आहे? ती व्यक्ती घडवणारी आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात?
आमची जी स्त्री शक्ती आहे ही स्त्री व्यक्ती घडवणारी, कुटुंब घडवणारी, राष्ट्र घडवणारी आहे. हे राष्ट्र हा विशाल समाज, त्याची छोटीशी इकाई आहे, ते कुटुंब आहे. कुटुंब हे आमच्या राष्ट्र जीवनाचं संस्कार केंद्र आहे. आमचं घर आहे, आमच्या घराची ओळख आहे. आम्ही कोणी आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या घरात प्रवेश करतो, त्या बाह्य वातावरणानेच आम्हाला आनंद होतो. तुळशीचं वृंदावन आहे, रांगोळी घातलेली आहे, व्यवस्थित चपला रांगेत लावलेल्या आतमध्ये प्रवेश करतो. देवघर आम्हाला दिसतं, मंदिर दिसते आहे. आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा आम्ही अंतरंगाचा शोध घेतो तेव्हा कुटुंबामध्ये प्रत्येक घटकाचा प्रत्येकाशी संवाद असतो. ज्या कुटुंबामध्ये संवाद असतो त्या कुटुंबातला प्रत्येक घटक मोक्षाची अनुभूती करीत असतो. ज्या कुटुंबामध्ये संवाद नसतो तिथला माणूस कुठेतरी वेळ घालवतो, उशिरा घरी पोचतो, एकटाच काहीतरी जेवण करतो आणि झोपी जातो. पण आमची माता ही कुटुंबाला सावरणारी असते. जर आम्हाला समाज कार्य करायचा, कुठलंही कार्य करायचं आहे, आम्हाला संस्कार कुठून मिळतो? आमच्या भगिनीकडून संस्कार मिळतो, आमच्या आईकडून संस्कार मिळतो. तो संस्कार कसा मिळतो? ती भारताची ओळख आहे. जसं आमच्या घरातलं मंदिर आणि आमच्या मंदिरावरचा भगवा ध्वज ही हिंदुस्थानची ओळख आहे, तसंच आमच्या घरामधले संस्कार किंवा ज्याला आम्ही अध्यात्म म्हणतो ते जर शिकायचं असेल आम्हाला आमच्या भगिनीकडून शिकावं लागतं. कसं एखाद दिवशी जर खूप चांगला स्वयंपाक झाला असेल, खूप छान भाजी झाली असेल, ती संपलेली असेल, त्या भगिनीच्या, त्या मातेच्या जीवनातला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. ती अनेकांना सांगत असते, आज सगळेजण जेवण करून तृप्त झालेले आहेत, म्हणजे आमच्या आईसाठी काही शिल्लक राहत नसते. काही शिल्लक न राहणे हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. हे अध्यात्म आहे. हे अध्यात्म आम्हाला इथे शिकायला मिळतं. आणि म्हणून कुटुंब प्रबोधन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आमच्या रोजच्या व्यवहारातूनच आम्हाला ते शिकायला मिळतं. मग नवीन दाम्पत्याचं जे दाम्पत्य असेल, एक सून आपल्या घरी आलेली असेल, मग यांच्यामधला जो संवाद आहे किंवा अलीकडे काय होतं की दोघंही पती पत्नी हे नोकरी करतात, ही आवश्यकता आहे. विभक्त कुटुंब हा शब्दच नाही काढायचा, कारण आमच्या कुटुंबाचा विस्तार झालेला आहे. कारण कुठेतरी आम्ही एकत्र येतोच आहे. मग आमची भगिनी असेल किंवा ते पती पत्नी जेव्हा नोकरी करतात, तो जो पैसा असतो तो कुटुंबाचा असतो, तो दोघांचाही असतो. कुटुंबासाठी तो खर्च करायचा असतो. आणि हिंदू कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे, हिंदू कुटुंबाचं एक जीवन मूल्य आहे की मी नाही, आम्ही. त्याच्यामुळे बँकेतले जे बॅलन्स आहेत ते बॅलन्स एकमेकाशी संघर्ष करत नसतात, कारण तो पैसा कुटुंबाचा असतो. हे कुटुंब प्रबोधन आहे. कुटुंब प्रबोधनामध्ये आम्हाला लोकशाहीचा संस्कार होतो. कर्तव्य आणि अधिकार या दोन्ही गोष्टी आम्हाला कुटुंबात शिकायला मिळतात. आणि म्हणून या देशाची लोकशाही का जिवंत आहे? मध्ये कधीतरी ती लडखडली असेल, का जिवंत आहे? आज बंगालचे निकाल लागले, मातृशक्ती बंगालची युद्धामध्ये उतरली, लोकशाहीच्या युद्धामध्ये उतरली. जिथे मातृशक्ती लढत असते विजय मिळतच असतो. पण आमची मातृशक्ती या कुटुंबाला सावरत असते आणि म्हणून ती पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ आहे.
ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान होतो तिथे वैभव नांदत असते, आणि ज्या कुटुंबातली स्त्री आपल्या पतीचा सन्मान करत असते तिथे भरभराट असते. त्यामुळे कुटुंब ही आमची इकाई आहे, आमच्या राष्ट्र जीवनाची ती इकाई आहे. पुढचा आमचा जो बिंदू आहे, पुष्कळ याच्यावर एक एक गावावर एक एक तास बोलणं होतं, आणि मग पुढे जेव्हा पुढचा विषय आपल्याकडे येतो तो विषय आहे नागरी कर्तव्याच्या स्वबोध आहे. जेव्हा आपण हे सगळे कार्यक्रम बघितले, आजचे कार्यक्रम, आजच्या या सर्व कार्यक्रमामधून स्वबोध झालेला आहे. आमची संस्कृती, आमचा भारत, आमचा इतिहास, आमचा जो वारसा आहे, त्या सगळ्यांचं दर्शन या इथल्या कार्यक्रमांमधून झालेलं आहे. मग स्वबोध जेव्हा आमच्या घरी जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम आमच्याच परंपरेनुसार चालतील, थोडेफार आम्हाला बदल करावे लागतात. ते बदल फक्त ते सभ्यता बदलत असते, संस्कृती बदलत नसते. मग आमची मुलं आज कॉन्व्हेंटमध्ये जात असतील, आम्हाला काही भाषेचा विरोध नाही आहे, परंतु आमच्या कुटुंबामध्ये या छोट्या मुलांशी संवाद करत असताना, एकमेकाशी संवाद करत असताना मातृभाषेतच संवाद झाला पाहिजे. मातृभाषेतूनच आमच्यावर संस्कार होत असतात. आणि मग कुठलाही कार्यक्रम असेल, आमच्या घरचं लग्न असेल, त्यातूनही आम्हाला स्वबोध, आणि स्वबोध म्हणता म्हणता स्वदेशीचा संस्कार आमच्यावर होतो. मग आमचे जे संपूर्ण वारसा आहे त्याचा संस्कार आमच्यावर होत असते. आमची जी पवित्र भारत माता आहे, जी परमेश्वराने जिथे जन्म घेतलेला आहे, आणि तेव्हापासूनची जी आमची अखंड परंपरा आहे त्याचाही बोध झाला पाहिजे. त्यातून राष्ट्र जीवन समृद्ध होत असते. आणि म्हणून स्वबोध. मग आमची वेशभूषा असेल, कार्यक्रमाच्या दिवशी किंवा उत्सवाच्या दिवशी किंवा आमच्याकडे समारंभ असेल त्या दिवशीची वेशभूषा, आमचं वागणं, बोलणं, हे सगळं. आमच्या घरचा जो वाढदिवस असतो तो वाढदिवस कसा साजरा करतो आपण, तर बाळाचा औक्षण करत असतो आपण. कधी ते मेणबत्त्या, तो केक आणि तिथे आणलेला चाकू, तो चाकू बाळाच्या हातात नाही द्यायचा. का? आम्हाला तोडायचं नाही आहे, आम्हाला जोडायचं आहे. आमची संस्कृती ही जोडणारी आहे. शिवबाचा वाढदिवस माता जिजाईंनी ओवाळून साजरा केलेला होता. प्रभू रामचंद्राचा वाढदिवस महाकौशल्याने केला असेल, तो काय दिवे विझून केला असेल का? नाही. प्रकाशाचं दर्शन घडवला. आणि म्हणून तुकडोजी महाराजांची ओळ अतिशय चांगली आहे. भारत के इस आजादी पर कही परदेशी नजर ना लगे. आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालं, परंतु ती जी परदेशी नजर आहे ती इतकी लागलेली आहे की ती अनेक ठिकाणची जाता जात नाही. परंतु आम्हाला दुसरीकडे एक चांगलं वातावरण दिसतं आहे, यासाठी अनेक जण काम करतात. अनेक कुटुंबांमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आपण हे कार्यक्रम स्वबोधाचे आज घेतले का घेतले? कारण तो संस्कारच आपल्यावर झालेला आहे. आणि शेवटचा विषय यातला आहे नागरिक कर्तव्याचा. देशाला मोठं करायचं, देशाला संपन्न करायचं आहे. हा हिंदुस्थान, ही भारत माता सगळ्या विश्वामध्ये मोठ्या तेजाने तळपली पाहिजे, असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते. ती जबाबदारी आमची आहे. जर आमची जबाबदारी आहे तर आमचं कर्तव्यही आहे. कर्तव्याला आम्ही धर्म म्हणत असतो. आणि आमचा धर्म जेव्हा आम्ही पार पाडतो त्यावेळेला आमच्या राष्ट्राचा धर्म असतो, जो राष्ट्राचा धर्म सगळ्या जगाला जीवन जगण्याचं मार्गदर्शन करीत असतो. आणि मग आमचे संवैधानिक नियम जे असतील, कायदे असतील, त्याचं पालन करायचे. आमचे सामाजिक नियम आहे, आमचे कौटुंबिक नियम आहे, ज्यांना आम्ही नैतिक नियम म्हणत असतो, त्याला आम्ही नैतिकता म्हणत असतो, त्याचंही आम्हाला पालन करायचं असते. आणि जिथे सगळ्या प्राणी मात्रांची सुस्थिती असते त्यालाच आमच्या इथे धर्म म्हटलेला आहे. हा जो धर्म आहे, सुस्थितीला धर्म, आणि जिथे अनागोंदी असते त्याला अधर्म म्हटलेला आहे.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं असते आणि त्याची अनेक उदाहरणं आमच्या समोर दिसतात. बघ, मी एक शिक्षक आहे. जेव्हा मी वर्गावर जात असतो तर वर्गातल्या मुलांच्या सवयी त्यांच्याशी दोस्ती करून त्या आपोआप दूर होत असतात, हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक समरस होतं, कारण शिक्षकाचा तो धर्म असतो, शिक्षकाचं ते कर्तव्य असते, त्यावेळेला विद्यार्थी त्या शिक्षकावर प्रेम करत असतो. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन राहत नसतात, तर तिथे अद्वैताचं नातं निर्माण होत असते. आणि म्हणून शिक्षकाचा समोर कोण आहे, विद्यार्थी आहे, ते त्याच्यासाठी साक्षात परमेश्वर असतात. आणि मग एवढं हे जे समरसतेचा विषय, आणि जेव्हा आम्ही आमच्या धर्माचं पालन करतो त्या कर्तव्यातूनच आमचा देश तयार होतो. आर्य चाणक्य त्यांनी शाळा उभी केली, गुरुकुल काढलं. कशासाठी गुरुकुल काढलं? अरे ही राजसत्ता मगताचे स्वतःला संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ समजते आणि शिक्षकाचा अपमान करते. मग त्यांच्या गुरुकुलामध्ये असलेला एक मुलगा होता जो बकरी पाळणारा होता, मेंढ्या पाळणारा मुलगा, ज्याचं नाव चंद्रगुप्त मौर्य. त्याच्याकडे नजर गेली. आर्य चाणक्याने राष्ट्रपुरुष घडवला. चंद्रगुप्त मौर्याचं एक साम्राज्य उभं झालं आणि जी सत्ता होती, जी संस्कृतीपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायचे, गुरुजनांचा अनादर करणारे सत्ता होते, तिचं उच्चाटन केलं. शिक्षक काय करू शकत नाही. आणि मग समाज जीवनामध्ये आपण वावरतो. आमच्यामध्ये ज्या ज्या कला आहे, आमच्यामध्ये जे जे कौशल्य आहे, ते सगळे या समाजासाठी आहे, या राष्ट्रासाठी आहे. आम्ही म्हणतो आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत कोण निर्माण करेल? मी या देशाचा नागरिक आत्मनिर्भर भारत निर्माण करेल ज्या वेळेला स्वातंत्र्याचा शतक उत्सव साजरा होईल, त्यावेळेला माझा विकसित देश झालेला असेल. आज आमचं नेतृत्व ज्या वेळेला जगात अनेक देशांमध्ये जात असते, त्यावेळेला तिथला भारतीय माणूस सकुटुंब आपल्या पारंपरिक वेशामध्ये एकत्र येतो, भारत मातेचा जय जयकार करतो. आमच्या कर्तृत्वाने, प्रत्येकाच्या कर्तृत्वाने, नागरिक कर्तव्याच्या सगळ्या नियमांचं पालन करायचं आम्ही. त्यामुळे आमचा देश इतका मोठा होईल, एवढा मोठा होईल. आज आम्ही इथे भारत माता की जय म्हणतो, उद्या सारं विश्व म्हणेल भारत माता की जय, भारत माता की जय. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. मांडले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे सदस्य सन्माननीय श्री मंगेश वालेकर महोदय यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. 9च्या आज सगळ्यांना जेवायला मिळणार आहे. दरवेळेला उशीर असतो आणि मी पण व्यवस्थित असतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे की उशीर होतो. आज लवकर जेवायला मिळत आहे, परंतु आजच्या व्यवस्थेमध्ये माझा जरा सहभाग कमी आहे. ठाकरे सरांनी आमच्या तिघांवर सोपवून दिलं आहे की हे 3 होस्ट आहे, यांना म्हणत बसा काळजी अव्यवस्था झाली असेल, आणि ते खाली येऊन बसले. मग अशी जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळेला थोडीशी अव्यवस्था झाली, आणि बिईंग टुडेज होस्ट आय शुड अपोलोजाईज की ध्वनीचा जी व्यवस्था होती ती थोडीशी कमजोर झाली. देशपांडे मॅडम त्या कन्सोलकडे धावल्या, पण त्या कन्सोलचा काही पराधीन आहे, जगती दोष ना कुणाचा असा आहे. तर ते MSCBचा दोष होता आणि ते लोड सगळे याच्यावर आलं होतं. त्याच्यामुळे त्याबद्दल त्या तिघांची मी माफी मागतो की त्यांना व्यवस्थित म्हणता आलं नाही. परंतु जवळपास वर्षभराचा सगळा ताण आपण या निमित्ताने घालवतो आणि यात एकदम ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्या सगळ्यांचं असतं. विशेष करून सुगंधा देशपांडे यांचा सत्कारही आपण केला. त्यांनी जे गीत सादर केलं त्या गीताने आपल्या
पत्तरकिने सरांच्या एकदम अंगावर काटा आला असं त्यांनी व्यक्त केलं मत. ते सांगायचं विसरले आणि मला सांगायला सांगितलं, तर ते मी पास ऑन करतो. पण सगळ्यांच्याच अशा भावना असतील निश्चितपणे. आत्मजांनी चांगलंच पोवाडा सादर केला, सगळ्यांना हसवलंही, खेळवलंही, टाळे वाजवायला भाग पाडलं. तिच्या पालकांचा आभार. श्री धकासे सरांची आईची आई होण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेतनं करून दाखवला, तर त्यांच्या भावनांकरताही आभार व्यक्त करतो. सेवानिवृत्तांच्या घरचे लोक पण काही आलेले आहेत, त्यांनी या कार्यक्रमाला मान दिलं, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राध्यापक सुभाषजी लोहे जे आष्टीवरनं इथे आले आहे. ते मूळचे नागपूरचे नाही आहे, परंतु आपल्याकरता ऑल द वे ते इथे आले आहे आणि आता आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलं. तर त्यांचेही मी असोसिएशनतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये आपल्याला शाळेतनं जरी सुट्टी होत असली तरी मला मान्य आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युट्या सगळ्यांवर आहे. कोणी BALO आहे, SRA आहे, कोणाची जनगणनेमध्ये आहे ड्युटी. त्याच्यामुळे त्या सगळ्यांकरता शुभेच्छा येतो. याचं कारण असं की मी काही अधिकाऱ्यांना बोलताना पाहिलं आहे की जे BALO फील्डवर जात नाही आहे, शाळेत बसून काम करतात आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना एक निर्वाणीचा इशाराही सहभोजनाने होणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद महोदय. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनी होईल, त्यासाठी मी आमंत्रित करते सौ सुगंधा देशपांडे महोदया यांना. बाहुते तुम्ही
नमामि कमलां ममलां तुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणिं भरणिं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की जय. धन्यवाद. आपण सर्वांसाठी स्वरुची भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.